असा त्रास देतात असं वाटतं सामान्य माणसाशी? कुणाचा आरोप आहे त्याच्यावर, विसरलात का? हा, आता छळ करून जर तुम्ही सिद्ध करणार असाल ना तर मी केस करेन ना तुमच्यावर. तुम्ही ना त्यांच्या फार वाकड्यात शिरू नका. मला हौस नाहीये त्यांच्या वाकड्यात शिरायची. मला फक्त माझी साऊ सापडायला हवी. सापडेल. आम्ही आहोत ना तुमच्यासोबत. आणि आम्ही पण आहोत ना. तुम्ही? नेहाताई शेटे, जागृती.com. तुझं काय काम आहे? माहिती मिळवणं. मी पत्रकार आहे, पण माझं तुमच्याकडे काम नाहीये. मॅडम तुमच्याकडे या, आपण जरा बोलूया, चहा पिऊया. चहा मला नाही बोलायचंय तुमच्याशी, मी सांगितलं होतं ना आधीच. मॅडम पण मी तुम्हाला काही त्रास देत नाहीये. मला जेन्युइनली तुमचं म्हणणं ऐकायचंय. माझं काही म्हणणं नाहीये आणि मला मुळात वेळच नाहीये. मॅडम किती दिवस तुम्ही मीडियापासून असं पळणार आहात? उगाच आम्ही आमचं डोकं वापरून काहीतरी छापणार. त्याच्यापेक्षा तुम्हीच काय ती खरी माहिती द्या ना. मॅडम हे बघा, ऐका, आपण एक एक्सक्लुझिव्ह स्टोरी करूया. त्याच्यात तुम्ही तुमचं म्हणणं मांडा. तुमची मुलगी बेपत्ता झालीये, तिचं ड्रग्ज रॅकेटशी कनेक्शन आहे, हे सगळं बोला. म्हणजे तुम्हाला माझी बाजू मांडायची नाहीये, तुम्हाला या सगळ्या गोष्टी मांडायच्या. ते आम्ही ठरवू ना मॅडम. तुम्ही फक्त बोला. ते लोकांना कसं सांगायचं हे ठरवण्याचा अधिकार आमचा आहे. मग कोणाला काय सांगायचं, कधी सांगायचं आणि मुळात सांगायचं का नाही हे ठरवण्याचा अधिकार मला आहे. आणि मला तुम्हाला काहीही सांगायचं नाही. मॅडम हे बघा, तुम्ही मागे मागे येऊ नका माझ्या. ए श्रद्धा, काय ज्यांचे हात दगडाखाली असतात ना त्यांनी जास्त माज करायचा नसतो. तुला काय वाटतं? तू बोलली नाहीस म्हणजे काय बातमी होणार नाही? मीडिया आहे ना न बोलावलेल्या पाहुण्यासारखा असतो. तुम्ही आमंत्रण द्या किंवा नका देऊ, तो तुमच्या दारावर येणार आणि पोटभर जेवून जा. लक्षात ठेव. काय गं आजी अजून आलीच नाहीये घरी. कुठे गेलेत? मुळात जाते असं सांगून गेलेली आहे ती. म्हणजे पाऊण तास झाला जवळजवळ. फोन केलात का तुम्ही? ते फोन केला मी, पण ती कट करते. मी देवळात जाऊन येतो. नाही थांबा, तुम्ही एकट्यानं सोडलंतच का त्यांना? आणि अगं तू तरी जायचंस ना वैभू त्यांच्या बरोबर. ते म्हणाले होते एकटी नको जाऊस, मी येतो सोबत, पण तीच नको म्हणाली त्यांना. नाही नाही, काय आहे, ती गेली असेल शांत बसायला, पण बराच वेळ झाला ग. मी जाऊन येतो ना देवळ. एक मिनिट. हॅलो, तिथे नाही मी. हो मी, हो मी येते. काय झालंय? मी आईंना घेऊन येते. कुठून? मी सांगते तुम्हाला. वैभू तू बाबांबरोबर थांब. हं, मी आलेच. अहो मी तुम्हाला सांगते ना, आमचे ते मुळगावकर गुरुजी आहेत ना, सिद्ध पुरुष आहेत. सिद्ध पुरुष मुळगावकर महाराज की. हो, ते म्हणाले सावनी दक्षिणेला असेल, म्हणजे नक्की असणार. कुठं असेल? दक्षिणेला. तुम्ही तिला तिथे शोधा. जरा ना, म्हणजे माझं कन्फ्युजन आहे. म्हणजे बघा आजी, दक्षिणेला आता ही आहे, हिच्या दक्षिणेला हाय, ह्याच्या दक्षिणेला मी आहे, माझ्या दक्षिणेला आहे. आता हा या आहे, या हिच्या कुठल्या दिशेला आहे ती? नाही हो, म्हणजे बघा ना, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, ती दक्षिण. सोपं करून सांगतो ऐका. महाराष्ट्राच्या उत्तरेला गुजरात आहे, पण गुजरात हे राजस्थानच्या दक्षिणेला आहे, राजस्थान हे पंजाबच्या दक्षिणेला आहे, बरोबर? आता गुजरातच्या दक्षिणेला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या दक्षिणेला काय? गोवा. पण गोवा हे कर्नाटकाच्या उत्तरेला आहे. आपल्याला उत्तरेला शोधायचं आहे का? म्हणजे कर्नाटकाच्या दक्षिणेला काय? केरळ. केरळच्या दक्षिणेला काय? समुद्र. सर, पण आपण कसं शोधणार समुद्रात? समुद्रात शोधायचं म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, ती दक्षिण. मी काय म्हणतो आजी, काय त्यांचं नाव? मुळगावकर. मुळगावकर गुरुजी. मुळगावकर गुरुजींना तुम्ही एक विचारा, त्यांना म्हणा एक्झॅक्ट कुठली दक्षिण बॉ, म्हणजे पार्ल्याच्या दक्षिणेला शोधायचंय
की मुंबईच्या दक्षिणेला शोधायचंय, म्हणजे साऊथ बॉम्बेमध्ये शोधायचंय. काय आम्हाला फार मदत होईल ही जर इन्फॉर्मेशन मिळाली ना. नाही, मी फोन करते हा. नंबर आहे ना? हो. करा बरं फोन. आई उठा, अगं उठा आधी. तू इथे कशी काय आलीस? तुम्ही इथे काय करताय? अगं मुळगावकरांनी आपल्याला ती बातमी दिली ना साऊबद्दलची, ती पोलिसांना सांगायला नको का? म्हणजे त्यांना तपास करायला सोपं जाईल. तुम्ही कोणी काही माझं ऐकत नाही म्हणून मग इथे सांगायला आले त्यांना. आणि आम्ही यांचं सगळं ऐकून घेतलं. हे असं पण त्यांचा प्रश्न सुद्धा बरोबर आहे. दक्षिणेला म्हणजे नेमकं कुठं? मग आई, ज्यांना कोणाला कुठल्या मनस्थितीत काय प्रश्न विचारायचे हे कळत नाही ना, त्यांच्याशी बोलू नये आपण. तेवढी पात्रता नसते त्यांची. खूप बुद्धी असली ना तरी दुसऱ्यांविषयी सहानुभूती असेलच असं काही नाही. माझी पात्रता काढताय का तुम्ही? मी तुमच्याशी बोलत नाहीये, मी आईंशी बोलते. चला तुम्ही, चला. बर, तुम्ही शोधा हा. दक्षिणेला. श्रद्धा, आता पण इथे आलो तर अभयला भेटू देत ना मला. नाही, इथे नको. त्याला घरीच भेटा. तो लवकरच घरी येणार आहे. फार वेळ डांबून नाही ठेवू शकणार त्याला. धाक दपटशा फुग्यासारखा असतो. सत्याची टाचणी टोचली की तो फुटतो. चला आई. कोणी पाहिलं तर नाही ना? नाही, कोणाला कळायच्या अगोदरच उचलली हिला. नसती झंझट मागे लागते. करतंय कोण आणि भरायला कोणाला लागतंय? किलवरने सांगितलं म्हणून इथपर्यंत जिवंत तरी घेऊन आलो. नातं येता येता रस्त्यात मारून टाकली असती हिला आणि ढकलून दिली असती खाडीमध्ये. माशांनी खाऊन खाऊन आतापर्यंत सांगाडा उरला असता हिचा फक्त. ए बाबा, बरं झालं असं काही केलं नाहीस. आत्ता करू का? नको, का? हिला जिवंत ठेवायचंय. किलवरचा तसाच मेसेज आहे. पण हिची अवस्था बघा ना, अशी जगून जगून किती दिवस जगणार आहे? अरे जगेल तेवढी जगेल ना. तुला काय करायचंय? मग आता आली या भोगाशी असावे सादर. शुभम शुभम. झालं एवढंच? मॅडम एवढंच म्हणजे काय? अरे विजय, एवढे पुरावे कोर्टामध्ये केस उभी राहण्यासाठी पुरेसे नाहीये. आता काय तुला मी ABCD पासून शिकवायला पाहिजे? म्हणजे मग याच्यात काय पुरेसं नाहीये? त्या अभय मिरजकरच्या गाडीत मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल राठोडची बॉडी सापडते. ज्या रात्री खून झाला त्या दिवशी अभय मिरजकर एका ठिकाणी जातोय सांगून दुसऱ्या ठिकाणी गेला. आणि सगळ्यात महत्वाचं, महाडिकनी स्वतः इथे येऊन सांगितलं आपल्याला की तो झोलर माणूस आहे. अरे पण म्हणून अभय मिरजकर हा खुनी आहे हे सिद्ध नाही होत विजय. तो अभय मिरजकर खून करून डेड बॉडी स्वतःच्याच गाडीमध्ये ठेवून निघून जाईल का? पोलिसांनी यावं आणि ती डेड बॉडी हुडकावी म्हणून. आणि तुझा तो महाडिक कोर्टामध्ये साक्ष द्यायला येणार आहे का? अच्छा, म्हणजे अभय मिरजकर इनोसंट आहे? अरे बाबा, पण कायदा पुरावा मागतो. शब्दांची इंटरप्रिटेशन्स नाही देऊ शकत आपण पुरावा म्हणून. स्ट्रॉंग एव्हिडन्स दाखवा, नाहीतर संशयिताला सोडा. इतकं सोपं आहे सगळं. स्ट्रॉंग एव्हिडन्स मिळावे म्हणूनच चौकशी करतोय ना अभय मिरजकरची मी. आणि त्यासाठीच मी म्हणते फक्त 15 दिवसाची कस्टडी द्या मला. सगळं सिद्ध करतो ना मी असं म्हणतच नाहीये की आत्ताच्या आत्ता त्याला फासावर लटकवा किंवा त्याला जन्मठेप द्या. पण आतापर्यंत जे जे सापडलंय ना मॅडम, ते सगळं अभय मिरजकरच्या विरोधात आहे बरं का. आणि जाऊ दे ना तो महाडिक काय म्हणतो, आपल्याला काय वाटतं, सगळं बाजूला ठेवूया आपण. त्याची बायको म्हणते तो खोटं बोलतो. त्याची बायको ऐनवेळी कोर्टात फिरली, काय करणार आहेस तू? घटस्फोटाची केस नाहीये ही. बायको कोर्टात येऊन सांगते की नवरा खोटं बोलतोय. त्यात तू त्या मिरजकरला मोरीत बसवलंस.
उद्या ह्याच गोष्टीचा त्याच्या बायकोनी जर बवाल केला ना तर पुन्हा मीडियामध्ये बोंबाबोंब. ही संशय त्याला टॉर्चर करतात. कुठे पुरावा आहे? पुरावा आहे त्यांच्याकडे. त्याला मोरीत बसवला आहे मला माहिती आहे, तुम्हाला माहिती. त्यांच्याकडे कुठे पुरावा? तुम्हीच म्हणता ना प्रत्येक गोष्टीसाठी पुरावा असायला हवा. मग मॅडम, पुरावा मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो. लक्षात घ्या, मी इन्स्पेक्टर आहे, जादूगार नाही. मी सुद्धा डिपार्टमेंटची हेड आहे, सर्कसची मॅनेजर नाहीये. नीट बोलायचं माझ्याशी. बस खाली. मी जायला सांगितलं नाहीये. 8 तास झालेत मॅडम. माझ्या पोटात अन्नाचा कण नाहीये. या ज्या केसवरून तुम्ही मला झाड झाड झाडताय ना आता, याच केससाठी पळपळ करतोय अहो मी. भूक लागली आहे जरा, चहा खारी खाऊ का? अर्थात तुमची परमिशन असेल तरच खाणार बरं का मॅडम. माझं डोकं खाण्यापेक्षा चहा खारी का. जा. थँक्यू मॅडम. लक्ष ठेवायच्या. मॅडम, इथे जे काही झालं ते बाहेर जाता कामा नये. येस मॅडम. बघू दे. आई झोपल्या? हो, झोपली एकदाची. स्ट्रेसवरची गोळी दिली तिला आणि तयार होती. जरा मला कठोर व्हावं लागलं. झोपली आता. बाबा बरे आहात ना तुम्ही? या सगळ्या गडबडीमध्ये तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळच होत नाहीये मला. तुम्ही काळजी घेताय ना स्वतःची? म्हणजे मला वाईट वाटेल म्हणून मला काही सांगायचं नाही असं असं करू नका. नाही ग बाळ, मला काही झालेलं नाही. ही चिंता कधी संपेल याची वाट पाहतोय. हे सगळं संपायला हवं. कोणासाठी नाही तर कुमुदसाठी, तिच्यासाठी संपायला हवं. तिची अवस्था अशीच आहे. साऊमध्ये तिचा जीव अडकलाय. म्हणून साऊ शोधण्यासाठी जे काही उपाय करायचे आहेत ते ती करते आणि मी करायला देतोय. सुरुवातीला बावटपणा वाटला, मला राग यायचा, पण आता तिची अवस्था पाहवत नाही. तिला जगाची काहीच माहिती नाही ग. मी निदान पेपर वाचतो, बातम्या पाहतो. मला वाटायचं की सगळं जग मला माहिती आहे, पण हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की मला काहीच माहित नाही. माझी अवस्था जर अशी असेल तर कुमुदची अवस्था काय असेल, नाही का? तुम्ही आराम करा, मी बघते. तू काय झालं? आता का आलायस? कालपासून कॉलेजमध्ये खूप चर्चा सुरू आहे ना सावनीबद्दल. तिचे फोटो व्हायरल झाले ना, ती हरवली म्हणून. मग काही नाही, मी तर एवढंच सांगायला आलो होतो की काही मदत लागली तर सांगा.
मी करेन. तू घरी आईला सांगून आलायस ना तू इथे येतोयस ते? हो, मी आईला सांगून आलोय. तिला सुद्धा खूप वाईट वाटलं सावनीबद्दल ऐकून. ती सुद्धा म्हणाली की जाऊन ये एकदा. एक मित्र म्हणून जे काही लागेल ते करायला मी तयार आहे. थँक्यू. येतो मी. आजोबा येतो. अरे असू बस. नाही राहुल. काय ग? कुठे निघाली आहेस? मी आले जरा. अरे पण कुठे चाललीस तू या वेळेला? काय ग श्रद्धा? मी आल्यावर सांगते. हा, अगं अगं पण कोणी विचारलं तर काय सांगू कुठे गेली? आई, आलो ग. अगं खूप काळजीत होते ते, पण मी बरं केलं ना त्यांच्याकडे जाऊन आलो ते. नमस्कार साहेब. कोण? मी मोरे, महाडिक साहेबांचा पीए. अभिनंदन. पुढे. जरा बोलायचं होतं. महाडिकांच्या घरात चोरी झाली असेल तर पोलीस स्टेशनने आतमध्ये तक्रार नोंदवा. हो, महाडिक साहेबांच्या घरी कोण चोरी करणार? मी आपला सहजच आलेलो. काय बोलला काय तू? हा मिरजकर उडलत की नाही त्याला? मी ना इन्स्पेक्टर सुपारी घेणारा गुंड नाही, कळलं? अहो ते ठीक आहे हो, पण तू मिरजकर, तू झोलर आहे ना, तो लटकलाच पाहिजे. तुम्ही इथे काय करताय? हेच मी तुला विचारतोय. तू काय करतेस इथं? तो मुलगा अक्षय घरी आला होता, संशय वाटला, मी बघायला आले. घरीच गेला पण तो. रामायण का घडलं ठाऊक आहे ना तुला? सीतेनं लक्ष्मण रेषा ओलांडली म्हणून. तू लक्ष्मण रेषा ओलांडू नकोस, अनर्थ होईल. नाही तर नाना, सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली त्यावेळेला ती आई नव्हती, बाईची आई झाली. तिला तिच्या बाळाकडे धाव घेण्यापासून कुठलीही लक्ष्मण रेषा अडवू शकत नाही. चला निघूया. त्याचं उद्या हिअरिंग आहे ना? सगळी माहिती हो तुम्हाला? अहो ठेवावी लागते साहेब. तुम्हाला सांगतो, आमचे साहेब आहेत ना, खूप साधे बोळे आहेत हो. साधे बोळे? महाडिक? अहो हो, अहो त्याच्याचमुळे अडकतात ते. हे मिरजकर सारखे फाडफाड बोलणारे व्हाईट कॉलर वाले त्यांच्याशी गोड गोड बोलतात, मोठे मोठे शब्द वापरतात, आणि आमचे साहेब त्याच्यावर विश्वास ठेवतात. ही मिरजकर सारखी माणसं महाडिकांच्या गोटात शिरतात ना, हे सगळ्यात डेंजर. कोणासाठी? अहो साहेबांसाठी. अहो म्हणून तर मिरजकर सारख्या माणसाला सुमडीत बाजूला करायला लागतंय. तुझं
साहेब माझ्याकडे एक प्लॅन आहे. मिरजकरला आतच ठेवण्याचा. साहेबांना माहिती तुम्ही इथे आला? हा म्हणजे काय प्लॅन काय? काय कधी कधी काही गोष्टी आहेत ना उलट्या हाताने करायला लागतात. म्हणजे तुमच्या दातात ते ड्रग रॅकेट अडकलाय नाही का, त्रास देत आहे, तुमच्यावर खूप प्रेशर आहे. पुढे बोला. साहेब सरळ त्या मिरजकरच्या घरात ड्रग्सची 2 पुडकी प्लॅन करा आणि मग रेट टाका त्याच्या घरात.